जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इकडे अगदी ढाब्यावर जशा पद्धतीने शाही पनीर मिळते तसे आपण घरच्या घरी हे पनीर बनवणार आहोत. तर त्यासाठी पनीर पण आपण घरीच बनवून घेतलेले आहे आणि जो ग्रेव्हीचा मसाला आहे तो पण आपण घरीच बनवलेला आहे. रेडीमेड कुठलीही वस्तू ह्याच्यामध्ये वापरलेली नाही आहे आणि अशा पद्धतीने बनवलेलं खूप छान अगदी हॉटेलमध्ये मिळतं किंवा ढाब्यावर ज्या पद्धतीने मिळते त्या पद्धतीने हे झालेलं आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे मी जे पनीर बनवलेले आहे ते पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून पनीरला थोडं फ्राय करून घेणार. तर अशा पद्धतीने फ्राय करून घेतलं ना तर जेव्हा आपण पनीर ग्रेव्हीमध्ये टाकतो ना तेव्हा अखंड पीस राहतात, जराही फुटत नाहीत किंवा विरघळत नाही आहेत आणि पनीर एकदम छान झालेलं आहे आणि छान मोठ्या मोठ्या क्यूब्स बनवलेले आहेत. अशा पद्धतीने बनवलेले आणि फ्राय केलेले पनीर जर आपण ग्रेव्हीमध्ये टाकले ना खूप छान लागते चवीला. तर आता हे छान फ्राय करून घ्यायचं. त्यासाठी लागणारा मसाला पण आपण इकडे काढून घेतलेला आहे. तर आता पनीर छान फ्राय झालेले तर आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर इकडे मी साहित्य घेतलेले ते दाखवते. तर इकडे पनीर घेतलेलं आहे फ्राय करून घेतलेलं. ही मलाई घेतलेली आहे 2 चमचे मोठे. दही घेतलेलं आहे आणि टोमॅटोची ग्रेव्ही घेतलेली आहे. तसेच कांद्याची ग्रेव्ही घेतलेली आहे आणि काजू 10-12 काजू भिजत घातलेले त्याची पण ग्रेव्ही केलेली आहे. आणि टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ना त्याच्यामध्ये 2 काश्मीरी लाल मिरची छान वाटून घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला कलर खूप सुंदर येतो. तर मिरची मी 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या 2 मिरच्या आणि टोमॅटोबरोबर त्या वाटून घेतलेल्या आहेत. तर आता इकडे कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तरी करू शकता. तर याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि तमालपत्र टाकले, 2-3 वेलची टाकली आहे हिरवी. तसेच काळे मिरे टाकलेले आहेत 5-6 आणि 2-4 लवंग टाकलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे पहिली कांद्याची ग्रेव्ही छान लाल परतून घ्यायची. तर अशा पद्धतीने छान मीडियम गॅसवरती परतून घेतली ना की चवीला जी ग्रेव्ही आहे ती खूप सुंदर होते. तर आता छान साईडने तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची. याच्यामध्ये थोडासा तुपाचा पण मी वापर केलेला आहे. 2-3 चमचे तूप टाकलेले. तर आता कांदा छान लाल झालेला आहे. तर आता टोमॅटोची ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे. ती पण छान परतू द्यायची. अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत. आता टोमॅटोची ग्रेव्ही टाकली की आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यामुळे काय होतं टोमॅटोची ग्रेव्ही छान शिजली जाते. आता छान तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पुढची ग्रेव्ही टाकूया. तर आता ही काजूची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकली आहे. तर आता ही छान वेगळी परतून घ्यायची. तेल सुटेपर्यंत त्याला पण छान मीडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं. तर दही जे आहे त्या दह्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. तर अशी धना पावडर टाकल्यामुळे काय होतं की दही ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर ग्रेव्ही जी आहे ती फुटत नाही. तर अशा पद्धतीने 1 चमचा मी त्याच्यामध्ये धना पावडर टाकून छान मिक्स केलेलं आहे दही. तर आता छान ग्रेव्हीला तेल सुटत आहे. तर आता आपण हे दही टाकलेलं आहे धना पावडर मिक्स केलेलं. आता छान हलवून घ्यायचं आणि प्रत्येक पदार्थ टाकला की तो छान मिक्स करून घ्यायचा.
तर थोडा वेळ झाकून ठेवायचं, शिजू द्यायचं. हळद, चवीनुसार लाल तिखट. हे जे तिखट आहे ते काश्मीरी मिरची पण आहे त्याच्यामध्ये आणि थोडी तिखट मिरची, दोन्ही मिक्स आहे. परत झाकून ठेवायचं आणि छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. वाह, मस्त कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि छान जी पेस्ट आपण केलेले आहे ते एकदम मऊ बारीक करून घेतलेले आहेत. तर बघा त्याचं टेक्स्चर खूप छान दिसतंय. जराही जाडसर नाही आहे, एकदम बारीक पेस्ट झालेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण गरम मसाला पण टाकला आहे आणि ही जे फ्रेश क्रीम आहे ती आता टाकलेली आहे. आपल्या घरचीच मलई आहे, दुधावरची छान जाडसर अशी साय आलेली. ती टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं. म्हणून तर ह्याला शाही पनीर म्हटलं आहे. सगळे पदार्थ असे जबरदस्त आहेत. तर आता छान परत शिजू द्यायचं, झाकण ठेवायचं. तर अशा पद्धतीने ही ग्रेव्ही शिजली ना की खूप चवीला पनीर छान लागतं. बघा आता छान आता एकदम दाणेदार असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण पनीर टाकून घेतलं. पनीर टाकून थोडा वेळ मिक्स करून परत झाकून ठेवायचं. बघा तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी हवं तसं टाकूया. तुम्हाला किती जाडसर ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने हे पाणी टाकायचं. वाह, मस्त कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि घमघमाट सुटलेला आहे. परत छान झाकून ठेवून शिजू दिलं आणि वरती आता त्याच्यावरती क्रीम टाकलेली आहे. वाह, सुंदर. तर अशा पद्धतीने हे शाही पनीर आपले तयार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वाह, सुंदर. तुम्ही हे चपातीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता. खूप चवीला छान लागतं. तर नक्कीच ट्राय करा, करून बघा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.